संविधान जागर रथ आणि निमित्त आहे संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये 75 वर्ष संविधानाला होत असताना पहिल्यांदा एखादी संघटना जी पुढे येत आहे आणि 75 वर्ष संविधानाचं अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने काय विचार करत आहे। माझ्या माहितीप्रमाणे पत्रकार बंधूंनो, ही पहिली समिती असावी। संविधान जागर समिती अनेक संघटनांना एकत्रित करून ही संविधान जागर समितीचं स्थापना नियोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आज या संविधान जागर समितीच्या माध्यमातून आयोजित संविधान जागर यात्रा संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण जे घेत आहोत त्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी जे मंचावरती सन्माननीय मंडळी बसले आहेत त्यांचा परिचय मी एकदा करून देतो। माझ्या बाजूला बसलेले आहेत आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट तात्या वाल्मिकीजी। ते राज्याचे ज्येष्ठ मानव अधिकार कार्यकर्ता अभियान जे आहे त्याचे ते प्रमुख आहेत। स्वतः खूप गाढे अभ्यासक आहेत संविधानाचे आणि भारतीय जनता पार्टीचे ते उपाध्यक्ष आहेत। मी स्वतः नितीन भाऊ मोरे समाजावरती अन्याय झाल्याच्या नंतर जी संघटना तुटून पडते त्या संघटनेचं नाव आहे जय भीम आर्मी। त्या लढाऊ संघटनेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि जसं तात्या यांना राणाने मी तात्या म्हणतो, निकाळजे साहेब हे संविधान जागर यात्रेचे संयोजक आहे, त्या पद्धतीने मी देखील संविधान जागर यात्रेचा एक संयोजक आहे। या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या सर्वांची चर्चा करण्यासाठी पद्मश्री दादासाहेब गायकवाड बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे दिलं त्यांचे पुतणे आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव आदरणीय सन्माननीय राजेंद्र गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। ते देखील संविधान जागर यात्राचे संयोजक आहेत। या ठिकाणी त्यांच्या बाजूला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ज्यांचं अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम आहे, त्यांची संघटना आहे जय भीम सेना। त्या जय भीम सेनेचे ते प्रमुख आहेत। आंबेडकर नगरमध्ये ठाणे राहतात अशा आमचे संजय कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्या बाजूला असलेल्या स्नेहा भालेराव यांचं एक मोठं नेटवर्क महिला बचत गटाचं आहे आणि ते स्वतः उपाध्यक्ष आहेत अनुसूचित मोर्चाचे मुंबईचे, ते या ठिकाणी भाजपचे या ठिकाणी आहेत। त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन नई दिल्ली भारत सरकार चे मेंबर आणि आधार महिला कौशल्य विकास केंद्र याचे प्रमुख अध्यक्ष दराडीच्या नेत्या योजनाताई ठोकळेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने मित्र हो तुमच्याशी बोलण्यासाठी प्रामुख्याने शाहू फुले आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, विदर्भात त्यांचं मोठं काम आहे असे आदरणीय सन्माननीय आकाश अंबोरीजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे परभणीमध्ये ज्याचं चांगलं काम आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये ज्याचं चांगलं योगदान आहे असे नागसेन कुंडगे या ठिकाणी उपस्थित आहेत।
त्याचबरोबर मराठवाड्याचे जय भीम आर्मीचे प्रमुख प्रामुख्याने जे बीडमधून आलेले आहेत संजय जाधवजी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर बांधवांनो, या पद्धतीने मंचकावरती असलेले सर्व मान्यवर मंडळी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत आणि आपल्याला प्रेस रिलीज हातात दिलेली आहे। या प्रेस रिलीजच्या अनुषंगाने संविधान जागर यात्रा जी आहे, या संविधान जागर यात्रेचं संपूर्ण तपशील प्रस्तावनामध्ये आमचे वाल्मिकी तात्या निकाळजेजी देतील आणि सविस्तर ते तुम्हाला माहिती देतील असं मी त्यांना विनंती करतो। सर्व पत्रकार बंधू भगिनी, आपलं संविधान जागर समिती महाराष्ट्रच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। आणि या ठिकाणी संविधान जागर समितीचे कोर कमिटीचे सदस्य ज्यांचा परिचय आपल्याला नितीन भाऊंनी करून दिला ते सर्व मान्यवर, त्याचबरोबर या संविधान जागर समिती महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते नागपूरचे धम्मपाल मेश्राम, त्याचबरोबर भीमा कोरेगावच्या लढाईतील शूर सेनापती सिद्धनाथ यांचे वंशज मिलिंद इनामदार, अख्खा महाराष्ट्र त्यांना जो सरकार या नावाने संबोधतो ते पण या कोर कमिटीमध्ये आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सोलापूरचे राजू माने हे पण या संयोजन समितीमध्ये आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे शरद कांबळे पण या कोर कमिटीमध्ये आहेत। त्याचबरोबर टेक्सास गायकवाड हे महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव, म्हणजे ज्यांनी अतिशय सांस्कृतिक चळवळीमध्ये खूप मोठी नाट्य चळवळीमध्ये फार मोठं नाव आणि आंबेडकरी चळवळीचं मोठं नाव, त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट क्षितिज टेक्सास गायकवाड पुण्याला असतात। ते पुण्याच्या ऐतिहासिक देवरोडच्या बौद्ध विहार स्मारक समितीचे प्रमुख आहेत। अशी मंडळी या ठिकाणी, त्याचबरोबर भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी ही महाराष्ट्राची, त्याचे प्रदेश संघटक डॉक्टर विजय मोरे ते कल्याणला असतात, ते पण यामध्ये आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय बौद्ध संघ या संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मिलिंदजी नाखले अमरावतीला असतात, ते पण या कोर कमिटीचे सदस्य आहेत। काही कारणाने म्हणजे काही लोक आजारी पडल्यामुळे किंवा आणखी काही पाऊस आणि बाकीच्या काही कारणामुळे या ठिकाणी आज ते पोहोचू शकले नाहीत, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर ब्लू टायगर ही एक संघटना आहे, त्या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बाळा शेळके हे पण या कोर कमिटीमध्ये आहेत। तर असे सगळे मान्यवर याच्यामध्ये आहेत। त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले पक्ष, संघटना, संस्था, मंडळ असे साधारणतः एकूण 250 संघटनांचे लोक या संविधान जागर समितीमध्ये आहेत।
ही जागर समिती जी आहे ही गेल्या 1 महिन्यामध्ये सर्वांच्या चिंतनातून ह्या सर्व संघटनांच्या प्रमुखांच्या चिंतनातून आणि विचारमंथनातून ही जागर समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे. अनेक बैठकातून हे सगळं झालं आणि ही स्थापन झालेली जी समिती आहे या समितीने असा निर्णय घेतला की भारतीय संविधानाला 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान आपल्या देशाला सुपूर्द करण्यात आलं. म्हणून आता हे 2024 हे वर्ष हे भारतीय संविधानाच्या म्हणजे जेव्हा सुपूर्द झालं त्याचा अमृत महोत्सवाचं वर्ष आहे. त्याचबरोबर 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाला संविधान लागू झालं. त्यामुळे 26 जानेवारी 1925ला संविधानाचा अमृत महोत्सव जो लागू झाल्याचा तो पण याच्यामध्ये हे जे वर्ष एकूण सगळं आहे ते अमृत महोत्सवाचं वर्ष आहे. या निमित्तानं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संविधानाच्या या ठिकाणी संविधानावर व्यवस्थित जागृती झाली पाहिजे. संविधानातले महत्त्व त्यातले काही बारकावे संविधान जर म्हटलं कायदा किंवा हे जर किचकट मांडलं जातं त्यामुळं त्याच्याकडं असं सर्वसामान्य लोकांचं लक्ष नसतं आणि म्हणून त्यातल्या काही ज्या अतिशय मौलिक आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्ण समाजापर्यंत गेल्या पाहिजेत. आणि संविधानाबद्दल अनेक काही लोकांचे बऱ्याच लोकांचे काही गैरसमज पण आहेत तर ते गैरसमज पण दूर झाले पाहिजेत. त्याचबरोबर संविधानाच्या संदर्भामध्ये काही शक्ती ह्या चुकीच्या गोष्टी पण प्रसारित करीत आहेत. त्या चुकीच्या धारणा पण त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे संविधान बदल होणार, मनुस्मृतीचं राज्य येणार, हुकुमशाही येणार, अशा सगळ्या काही गोष्टी होणार. अशा अनेक ज्या काही नॅरेटिव्स या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये विशेष करून 2002 पासून याची सुरुवात झाली आणि त्याचा बराच असा म्हणजे कळस गाठण्याचा प्रयत्न अशा शक्तींनी केला. तर त्या शक्तींना पण आणि संपूर्ण या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य दलित आदिवासी भटके विमुक्त हा जो शोषित आणि वंचित वर्ग आहे या शोषित वंचित वर्गात विशेष करून बौद्ध समाज हा जो महाराष्ट्रातला दलित समाजातला मुख्य प्रवाहातला समाज आहे या समाजातल्या वस्त्यापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यातील बुद्धिवंतापर्यंत वकील, प्राध्यापक, इंजिनियर, प्राध्यापक असे सगळे जे आहेत, युवा आहेत, महिला आहेत, या सगळ्यापर्यंत संविधानाचं एक व्यवस्थितपणे जागृती झाली पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये जे विचार मांडलेले आहेत त्याचबरोबर इतर जे संविधान सभेचे ज्यांनी म्हणजे अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर अशा 283 लोकांनी संविधानावर सह्या केलेल्या आहेत आणि त्या 283 अधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे मुख्य शिल्पकार यांनी हे संविधान निर्माण करताना ज्या संविधान सभेच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये जे वादविवाद झाले त्या वादविवादामध्ये चर्चेमध्ये जे मुद्दे जे समोर आले त्यातल्या काही मौलिक गोष्टी. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये 3 महत्त्वपूर्ण भाषणं केलेली आहेत. 3 महत्त्वपूर्ण भाषणं त्यातलं विशेष करून त्यांचं अखेरचं 26 नोव्हेंबर 1949चं संविधान सुपूर्द करतानाचं जे भाषण आहे आणि 17 डिसेंबर 1946चं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं भाषण, ही 2 भाषणं अतिशय मौलिक भाषणं आहेत. त्यातून देशाला आणि देशातल्या संपूर्ण भारतीय नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश आणि जो आग्रह केलेला आहे, बंधुत्व
आणि अनेक अशा गोष्टी ज्या आहेत, राष्ट्रवाद हा त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे मांडला आणि त्यांनी असं सांगितलं की या देशाला पारतंत्र्याचा वारसा म्हणजे स्वातंत्र्याचा वारसा नाही असं नाही, तर स्वातंत्र्यपूर्वी आमच्याकडे फार मोठं होतं, पण नंतर आपण पारतंत्र्यात का गेलो, अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या आणि परत हा देश आपला पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही याची संपूर्ण काळजी इथल्या अभिजात वर्गाबरोबरच इथल्या शोषित वंचित समाजानं पण घेतली पाहिजे. अशा अनेक गोष्टी ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक ज्या काही विचार आहेत ते पण समाजापर्यंत व्यवस्थितपणे नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत. याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की संविधान आपण जर पाहिलं तर संविधानामध्ये अशी तरतूद आहे की संविधान त्यातल्या मौलिक जे काय मूलभूत हक्काची चौकट आहे आणि लोकशाही त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. तर मूलभूत चौकट आणि लोकशाही ही बदलू शकत नाही. त्यातल्या अनुच्छेद 13 असेल किंवा अनुच्छेद 368 मधले 3 आणि 4 खंड असतील, याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर संविधानाच्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी की का हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत तर त्या का बदलल्या जाऊ शकत नाही, अशा अनेक गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानकर्त्यांनी या ठिकाणी मांडल्या. त्या एकदम म्हणजे तळागाळापर्यंत त्या नेण्याचं काम ही संविधान समिती, संविधान जागर समिती करणार आहेत. अनेक जे न्यायनिवाडे आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेले, त्याचबरोबर संविधान कोणी बदललं, संविधानाचं वाटोळं कोणी खऱ्या अर्थानं केलं आणि संविधान खऱ्या अर्थानं कोणी वाचवलं आणि तरी देखील चुकीच्या धारणा कशा या ठिकाणी म्हणजे निर्माण केल्या जातात आणि या देशावर हुकुमशाही आणि जबरदस्ती करण्याचा जो प्रयत्न या देशातल्या काही शक्तींनी आणि व्यक्तींनी केला त्याची पण संपूर्ण पोलखोल या संविधान जागर यात्रेद्वारे केली जाणार आहे. ही संविधान यात्रा आपल्या देशाचा जो ऑगस्ट क्रांती दिन आहे, तो ऑगस्ट क्रांती दिन या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी ही ऐतिहासिक भूमी सत्याग्रह भूमी महाड इथून ही यात्रा सुरू होणार आहे. त्याचा प्रारंभ या यात्रेचा तिथून सुरू होणार आहे महाडपासून, चौदार तळ्याच्या पासून आणि त्यानंतर कोकण मधील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे, मराठवाड्यामधील सर्व जिल्हे, विदर्भातील सर्व जिल्हे, खानदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे आणि त्यानंतर ठाणे आणि मुंबई. तर याचा समारोप 8 सप्टेंबरला मुंबईला दादरच्या चैत्यभूमीला होणार आहे. दादरची चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण त्या ठिकाणी झालं, ती भूमी त्या ठिकाणी याचं समारोप होणार आहे. तर या कार्यक्रमाला म्हणजे या प्रारंभाचा जो कार्यक्रम असेल उद्घाटनाचा, त्यालाही अनेक मान्यवर देश आणि राज्यातले या ठिकाणी येणार आहेत. या संविधान यात्रेमध्ये राज्यातील विशेष करून रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर असे काही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे ऐतिहासिक ठिकाणे जे त्यांच्याशी संबंध आहे अशा ऐतिहासिक ठिकाणांना त्याच्यातून जाणं असल्यामुळे तिथे विशेष कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजां चौदार तळ्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड
या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, त्यानंतर रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी देशात पहिल्यांदा मंदिर प्रवेशाचं अस्पृश्यांना कार्यक्रम घेतला, ते जी पतित पावन मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन, त्यानंतर आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीवर जाऊन त्यांना अभिवादन, त्याचबरोबर पुण्यामध्ये महात्मा फुले वाडा येथे जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन, त्याचबरोबर लहुजी स्मारक जे आहे, लहुजी यांची समाधी पुण्यामध्ये आहे, तिथे जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन, हे ते आपल्या याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक थोडी राहिली तर कृपया माफ करा आणि ती दुरुस्त करून घ्यावी अशी विनंती आहे. तर अशा त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, त्याचबरोबर नागपूरचे दीक्षाभूमी आणि नाशिकचं काळाराम मंदिर आणि चैत्यभूमी अशी जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत, ही ऐतिहासिक ठिकाणामध्ये विशेष अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी या यात्रेच्या निमित्ताने होणार आहेत. संविधान यात्रेची जी व्याप्ती आहे ती सर्व जिल्ह्याचे स्थानं आणि प्रत्येक जिल्ह्यातील जे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे त्या राखीव मतदारसंघामध्ये जाऊन तिथे पण कार्यक्रम. संविधान यात्रा मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे विशेष करून बौद्ध समाजातील युवा वगैरे, भिक्खूगण, चळवळीतले कार्यकर्ते, नेते, साहित्यिक विचारवंत यांच्यापर्यंत, महिला यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अशी जागृती जी व्यवस्थितपणे झाली नाही, तशा प्रकारची व्यवस्थित जागृती ती या संविधान यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर समाजामध्ये जे विनाकारण अशा प्रकारचे चुकीचे गैरसमज, अफवा पसरवणारे लोक आहेत, त्या लोकांची त्यांचंही प्रबोधन आणि त्यांची जी पोलखोल ही या निराधार ज्या धारणा त्यांनी निर्माण केल्या त्याच्या विरुद्ध खरी मांडणी ही जी आहे ही या कोर कमिटीतले सर्व अभ्यासू आणि मान्यवर सदस्य आणि इतर आणखी मान्यवर करणार आहेत. मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रभक्तीचे विचार समाजात प्रकर्षाने मांडण्यात येणार असून, त्याचबरोबर हा देश एक संघ राहिला पाहिजे, हा एक जीव आणि एक जिन्सी देश राहिला पाहिजे आणि हा देश समृद्ध आणि सुपर पॉवर कंट्री बनवण्याचं जे उदात्त स्वप्न, त्यानंतर बंधुता, समता, स्वातंत्र्य, न्याय अशा अनेक गोष्टी ज्या या महापुरुषांनी पाहिल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांनी, तर त्याची व्यवस्थित मांडणी करण्यात येणार आहे. आणि देशामध्ये जे विभाजन, समाजामध्ये जाणीवपूर्वक विभाजन करून या ठिकाणी समाजामध्ये फूट पाडून वेगळ्या पद्धतीचं परकीय शक्तींना या ठिकाणी परत एकदा पारतंत्र्य आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं आणि त्यांना मदत करण्याचं काम जे या देशामधल्या काही व्यक्ती आणि शक्ती करीत आहेत, त्याचं पुन्हा गुलामीत रूपांतर होऊ नये किंवा त्या पारतंत्र्यामध्ये आपला देश जाऊ नये या दृष्टिकोनातून ते विभाजन होता कामा नये आणि हा देश एक संघ एक जिन्सी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे हा राहील अशा पद्धतीचं सगळं पुराव्यानेशी सगळं व्यवस्थित हिची मांडणी या याच्यामध्ये होणार आहे. देश आपला विश्वगुरू बनवण्यासाठीच्या दृष्टीनं जी समाजाची खरीखुरी घट्ट जोडणी ही जी आहे ती करण्यासाठीचा जोरकस प्रयत्न या संविधान यात्रेद्वारे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर संविधान यात्रा जी आहे याच्या शुभारंभापासून याच्यापर्यंत हे सगळं व्यवस्थित मांडणी आता मी सांगितल्याप्रमाणे होणार आहे. तर आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला
आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तर आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रामध्ये त्याचबरोबर आपल्या लोकप्रिय न्यूज चॅनलवर या उदात्त अशा या जागर यात्रेच्या उद्देशाची अधिकाधिक आणि व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी आपण कराल अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि आपली खात्री बाळगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. गट एकत्रित येऊन संविधान जागर समितीची निर्मिती करून आपण पुढे जात आहोत. आपण हा फॉरम खुले करायच्या अगोदर मी कार्यकर्ते या नात्याने आणखी एका विषयाला स्पष्ट करू इच्छितो. हे सत्य आहे की विधानसभा येथील जातील, लोकसभा येथील जातील, पण परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण काय या देशासाठी राज्यासाठी करू शकत आहे त्या पद्धतीने मांडणी, त्या पद्धतीने आखणी, त्या पद्धतीचा एजेंडा समोर आला पाहिजे. तसं न होता प्रामुख्याने हा संविधान कसा धोक्यामध्ये आहे, संविधानाची भीती, ज्या संविधानाबद्दल ताकद निर्माण झाली पाहिजे, संविधान पाहिल्याबरोबर हातात घेतल्याबरोबर एवढं या पद्धतीने सर्व बाबासाहेबांनी लिखित ते संविधान आहे. 75 वर्ष एकजूट देशाला ठेवणारं संविधान आहे. असं असताना जे या मागच्या लोकसभेमध्ये जे काही संविधानाची भीती जी काही निर्माण करण्यात आली आणि देशाला, देशवासियांना संविधानाबद्दल आस्था निर्माण व्हावी असं सर्व पक्षाने काम केलं पाहिजे. तसं न होता या पद्धतीने जे काही थोडंफार झालं त्याचा देखील मुद्दा मला वाटतं तात्याने या ठिकाणी क्लिअर केला. मला वाटतं आता तुमचे पत्रकारांचे जे काही प्रश्न असतील आपण या ठिकाणी बोलू शकता. आप हिंदी में भी पूछ सकते हो, आप मराठी में भी पूछ सकते हो. जिसको इंग्लिश में पूछना है वो इंग्लिश में भी पूछ सकता है. किती संघटना, किती पक्ष किंवा प्रत्येक पार्टीतल्या काही नेत्यांना तुम्ही बोलवलं नाही याच्यामध्ये आणि किती लोक येतील? या ठिकाणी जवळपास आतापर्यंत आमच्याकडे 250 संघटनांची नोंद आहे. 1, 2 या ठिकाणी आंबेडकरी चळवळीत काम करणारे जे काही पक्ष आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्यांना देखील आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे त्यांची जी शिवसेना आहे त्या संघटनेला देखील आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे. तेही बरोबर आहे. रामदासजी आठवले त्यांच्या देखील कानावर गोष्ट घातलेली आहे आणि ते देखील म्हणत आहेत की चांगले आहे. असे अनेक पक्ष, संघटना, आंबेडकरी चळवळीत काम करणारे लोक या सर्व या जागर समितीमध्ये त्यांचं योगदान देणार आहे. यात्रेमधून या देशामध्ये जी समाजामध्ये विभागणी करण्याचा जो प्रयत्न आहे आणि देशाला एक वेगळ्या गुलामीच्या गर्दीमध्ये नेण्याचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडून या देशामध्ये एक संघ, एक जिन्सी हे समाज झाला तर समृद्ध राष्ट्र होईल असं बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलेलं. एक समृद्ध राष्ट्र करण्यापासून कोणी या देशाला वाचवू म्हणजे रोखू शकत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं आहे की हा देश समृद्ध राष्ट्र झालं पाहिजे त्या अनुषंगाने ही सगळी यात्रा असल्यामुळं हा उद्देश एक संघ राष्ट्र समाज निर्मितीचा उद्देश हा मुख्य आहे. देशाला गुलामीकडे नेण्याचा प्रयत्न ज्या शक्ती करणार आहेत त्याची आता ह्या यात्रेमध्ये आम्ही पोलखोल करणार आहोत. ते आपल्याला यथावकाश त्या यात्रेतून समजणारच आहे. त्यामुळं ही जी मांडणी आहे आम्हाला एकदा सुरुवात केल्याच्या नंतर ती मांडणी होऊ द्यावी. आज याचा म्हणजे आम्ही शुभारंभ करतो त्या निमित्तानं आपल्याला आम्ही अवगत करीत आहोत. तेव्हा अगदी पुराव्यानिशी आम्ही ते मांडणार आहोत. अरे वा,
पत्रकार हा प्रश्न विचारतात ते बरं वाटतं, आनंद वाटला. व्हेरी गुड गोलब, धन्यवाद. तर असं आहे, गेल्या 30 वर्षापासून तुम्ही मला पाहता. गोलब, हो पत्रकार साहेब, त्याने प्रश्न विचारला. तर गेल्या 30 वर्ष तुम्ही मला पाहता आणि 30 वर्षात तुम्ही पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित नेत्यांनी जो कार्यक्रम उभा नाही केला, जो प्रोग्राम दिला नाही, तो तुमच्या सर्वांच्या सहकार्याने बोला. माझ्या प्रत्येक कार्यक्रमात तुमचं सहकार्य आहे. अशी सर्व लाडके, सर्व तुम्ही माझे बांधव, जे सर्व माझ्या पाठीमागे ठामपणे उभे असतात आणि म्हणून एवढा मोठा कार्यक्रम जो होतो आजपर्यंत मी जो करत आलो त्या तुमच्या सर्वांच्या सहयोगानेच हा कार्यक्रम उभा होता. समाजाच्या सहयोगानेच होत आहे. एवढ्या वर्ष नितीन मोरे कोण आहे? माझा काय बाप काय कोण बिल्डर, टाटा बिल्डर लागले नाही. जनशक्तीमध्ये जी ताकद आहे, आमच्या समाजात जी ताकद आहे, त्या समाजाच्या ताकदीवरती हा कार्यक्रम आपण उभा करतो. Can I ask you one question, sir, now? Yeah. Sir, you are taking out this journey in many states. Okay. What is the exact reason for this journey and what benefit the people will get from your journey, sir? As I already told you that the division of the society is being done, and that's why the united society and united country is very important. That's why we are trying to unite the whole society instead of the division. Okay. There is always, you are right. First unity is listen very to him important. now. First But listen there to is him. always division. So unity is must. But again, here I would like to clarify one thing. One more detail I सुन would तो like to सही know. क्वेश्चन किया, उसका सवाल सुन तो सही पहले. For this journey, for what purpose exactly, sir? I already told you that The unity I got it, sir. But regarding for what actually? Means what sort of planning you are doing it exactly? the constitution may go to deeply to the society. It's very important because the misunderstanding is being the spread by some people, which is the wrong, because in the constitution there is the provision itself that constitution fundamental rights and the democracy may not change at all. That's why we have tried on our best to aware the society very well Yes. on the constitution. Okay? All the best. Thank you. This is the Brother, Yes. you were a little late, so we have already explained why this. But still, since you are of the question, it is my duty to explain you. The Samvidhan Jagar Samiti is the first semester in Maharashtra, formed by many organizations, and we are going to celebrate 75 years of this Samvidhan we have got. Okay, Amrit Mahotsav. Okay, and the power of it, the power which the Samvidhan has, the nation is united. That feeling and all the misconception, misunderstanding has to be cleared. Now the time has come, and so Tatya has explained it very well. Thank you. Thank you. नितीन सर ऐका ना की हे सगळं आहे ते बरोबर आहे, प्रश्नच नाही. संविधान तुम्ही जागर करताय, बरोबर आहे. पण ज्या संविधानाचा पुढे घेऊन जाता ज्या संविधानाचा जागर इयत्ता 5वी-6वीच्या वर्गापासून ते डिग्री कॉलेजपर्यंत जायला पाहिजे. संविधानातलं प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक वर्षी त्याच्यावरती एक धडा पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण पाहिजे. ही महत्वाची मागणी तुमची कुठे दिसत नाही सर. खूप छान, खूप छान. एवढी सुंदर सूचना आपण केलेली आहे. संविधान जागर समिती महाराष्ट्र हे फक्त रथच नाही काढणार आहे. हे रथ यात्रा काढून गावोगावी जाऊन संविधान समजवणं हे एवढंच नाही करणार आहे. याच्या माध्यमातून पुढे येणारे अनेक उपक्रम जे आहेत त्याच्यातला हा एक उपक्रम प्रामुख्याने राहणार आहे, प्रामुख्याने राहणार. आणि तुम्ही जी आता सूचना केली, धन्यवाद. त्या सूचनेचं पालन करण्यासाठी कालच एक मोठा अभ्यास वर्ग आमच्या 25 ते 30 लोकांचा शांतगृह जिथे आम्ही संपन्न केला. त्या अभ्यास वर्गामध्ये देखील आम्ही हा विषय आणला आणि म्हणून हे झाल्याबरोबर त्या तुमची दिलेली सूचना
त्याचं कसं काय प्लॅनिंग करायचं आहे, असे अनेक गोष्टी 10-15 एजेंडा आमच्या डोक्यामध्ये आहेत. धन्यवाद. 300-500 रुपयापर्यंत का 2000 संविधानाची जी पुनरावृत्ती ती घेणार, मी दाखवणार संविधान. उन्नत वाचता आलं पाहिजे, वाचलेलं तर कळलं पाहिजे, कळलेलं तर समजून सांगितलं पाहिजे. एक्झॅक्टली हे फार मोठं आहे. एक्झॅक्टली. तर त्याचं जे लिस्ट आहे, 1 मिनिट. कारण ऐका ना सर, जी. राहुल गांधींना विचारलं लोकसभेमध्ये संविधान के कितने पन्ने आहेत, तो झाड दाखवतो. म्हणजे तुम्ही खोलचे देखा आहे संविधान इकडे आणून दाखवलं ना, तर मला वाटतं इथे माझ्यासहित कोणाला वाचल्यानंतर ते स्पष्ट करता येणार नाही. ते सोपं नाहीये. ते सोपं कसं करता Very right. कळेल कसं. एकदम अतिशय सुंदर प्रश्न आपण विचारला. खूप धन्यवाद आपले. याच्यासाठी आम्ही संविधानाच्या जो काही जे महत्वाचे त्यातले जे काही मौलिक गोष्टी आहेत त्या संदर्भातली एक व्यवस्थित पुस्तिका, सरजी, व्यवस्थित पुस्तिका ही या यात्रेमध्ये एक पुस्तिका, त्याचबरोबर त्या सगळ्याचा पूर्ण जिस्ट जो आहे तो पूर्ण सारांश तो एकदम बुलेट पॉइंट मध्ये एक पॉम्पलेट एक पानाचं मागून पुढून, आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या पोस्टर, आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये, आणि हे आम्ही लोकांपर्यंत नेण्याचे अनेक दृकश्राव्य अशा प्रकारचे माध्यम आम्ही निवडलेले आहेत. आणि हे सरकारी प्रिंटिंग प्रेस आहे तिथे मला गेल्या वर्षी बातमी केलेली, त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये संविधानच उपलब्ध नव्हतं, सरकारकडून फंड नव्हता आला, त्याच्यानंतर ते छापले गेले नाही. गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस मला या गोष्टी माहिती असते. हो, माहिती. त्याच्यावर पण दबाव पडला. म्हणजे मुंबई आहे, नागपूर आहे. तुम्ही छान प्रश्न, फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. हे जे लोकांना असं वाटतं की संविधान, परंतु त्यात अशी गोष्ट आहे की संविधान जेव्हा आपण घेतो ती कायद्याची किचकट भाषा जी मराठीमध्ये भाषांतर इंग्रजीमध्ये सुलभ आहे, उलट पण मराठीचं भाषांतर जेव्हा होतं ते आधी थोडं किचकट होतं. म्हणून त्यातलं जे काही व्यवस्थितपणे मांडणी ही आम्ही पुस्तिकेद्वारे करीत आहोत. म्हणजे ती पुस्तिका जर वाचली तर एकदम सगळं संविधान ही लोकांना एकदम अर्ध्या तासामध्ये ती पुस्तिका वाचून 1 तासात होईल. आणि त्याचबरोबर त्याचा जो काही सारांश आहे तो एका पॉम्पलेटमध्ये सुद्धा संविधानातल्या सगळ्या मौलिक गोष्टी त्यामध्ये कळतील. नाही ऐका ना, पहिला प्रश्न तर क्लिअर करून द्या. तुम्ही मोठं नाव घेतलं आजच्या पत्रकार परिषदमध्ये, आपण एक मोठं नाव घेतलं राहुल गांधीचं, आणि राहुल गांधीला नंतर मग संविधानाबद्दल विचारलं गेलं तर त्याने केलं. जो व्यक्ती, जो नेता संसदमध्ये पारित झालेलं GR, सर्वांच्या संमतीमध्ये पारित झालेलं GR, घटनेने दिलेला सर्व खासदारांना अधिकार, तो GR जर टर्ट संसदमध्ये पाडतो, त्याच्याकडे तुम्ही संविधानाबद्दल काय अपेक्षा करू शकता? महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय संविधान हे त्याच्यामध्ये स्वतः त्याचा पुरावा आहे की भारतीय संविधानामधला अनुच्छेद 13 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय संविधानाचा अनुच्छेद 13, अनुच्छेद 368 खंड 3 आणि 4 याच्यामध्ये आणि संविधान बदलू शकत नाही याबद्दलचे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे हे स्वच्छ असताना देखील एखादा व्यक्ती जर या देशातला जो खूप शिकलेला आहे, सगळा आहे, राजकीय दृष्ट्या मोठा आहे, तो सुद्धा म्हणतो, तरी देखील म्हणतो की संविधान बदलणार आहे, तर हे त्या व्यक्तीचं आज्ञा आहे. आणि मग अशा व्यक्तीचं अज्ञान सुद्धा दूर करण्याची जबाबदारी आता संविधानाचा एक नागरिक या नात्यानं ह्या सगळ्या संघटनावर आहे. म्हणून हे अशा पद्धतीचं काम सुरू करतो. समजा त्यांनी केले आहे, म्हणजे कायद्यात जे संविधानात दिलेला किंवा कायद्यात होता, जे कायदा बाबासाहेबांनी दिलेला आहे ब्रिटिशांचा, तर ब्रिटिशाच्या टायमाला बाबासाहेबांनी दिला भारतीय नागरिकांना, कोणा दुसऱ्याला नव्हता. आणि त्याच्यावर एवढी वर्ष चाललं भारत. आज मोदींच्या काळामध्ये तो बदलला आणि त्याचं नाव बदलून दाखवलंय. म्हणजे ते बाबासाहेबांनी जे ठेवलं चुकीचं होतं का? थोडा गैरसमज होतोय. गैरसमज असा होतोय की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी जे कायदे केले त्या ब्रिटिशांचं जे कायदा तयार करण्याची जी काही इच्छा होती किंवा त्यांचा उद्देश होता तो असा होता की इथं त्यांना रूल करायचा होता, या ठिकाणी सत्ता गाजवायची होती.
सत्ता म्हणजे या ठिकाणी त्यांनाही करायचं होतं, म्हणून त्या दृष्टिकोनातून ते कायदे केले होते. त्यातल्या अनेक गोष्टी चूक होत्या. त्यामध्ये काही कलमामध्ये, आता मला एखाद्या गोष्टीची समजा फिर्याद द्यायची ती त्या कलमामध्ये नव्हतीच. त्यामुळं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्येक म्हणजे अशा कायद्यांच्या पण व्याख्या केल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने खूप अभ्यासपूर्ण काही ऐका ना सर्वोच्च न्यायालयाने खूप अभ्यासपूर्ण काही गोष्टी संसदेला सुचवलेल्या आहेत की हे असं याच्यामध्ये असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने पण आणि लोकांची पण मागणी अशी होती की असं व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने हा बदल आहे. असं काही नरेंद्र मोदींनी काही त्याच्यामध्ये बदल नरेंद्र मोदींनी कसल्याही प्रकारचा बदल केल्याचा कुठलाही पुरावा नाही, चुकीचा काही केलेला पुरावा नाही. जसं या देशातल्या बाकीच्या लोकांनी म्हणजे तुम्हाला आता तुम्ही विचारताय प्रश्न, तर इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये 42वी संविधान दुरुस्ती, पहिली संविधान दुरुस्ती पासून ते 17वी संविधान दुरुस्ती, 24वी संविधान दुरुस्ती, त्यानंतर 38वी आहे, 39वी आहे, 42वी आहे. या संविधान दुरुस्तीतून संविधान संपूर्ण नष्ट करण्यात आलं, संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यानंतर इथे जनता सरकार आलं, त्यांनी 44व्या घटना दुरुस्ती केली. 44व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून हे सगळं संविधान जे काही त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला तो त्याला वाचवण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न जनता सरकारने केला. आता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या खटल्यामध्ये हे सगळे न्यायनिवाडे दिले. ही संपूर्ण अभ्यासपूर्ण मांडणी ही आम्ही त्याच्यामध्ये करणार आहोत. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.